जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणी हीची आता. जय जय रघुवीर. पवनतनय संकट हय मंगलमूर्ती, राम लखन सीता सहित हृदय बरो सियावर रामचंद्र. जय जय रघुवीर. राम 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 राम. जानकी जीवन स्मरण. जय जय. सर्व गुरुबंधूंना राम राम. आज हनुमान जयंती. विशेष तिथीवार कर्णयोग नक्षत्राप्रमाणे आज गुरुवार. सात वारामध्ये श्रेष्ठ मध्य म्हणून गुरुवारला श्रेष्ठ मानलं जातं. कारण सर्व ग्रहामध्ये आणि सर्व प्राणीमात्रामध्ये, सर्व देवतांच्या मध्ये श्रेष्ठ संगी, मित्र, सखा, कल्याणनिधी, कृपालू कोण असेल तो आहे सद्गुरू. म्हणून अन्य दिवशी किंवा नित्य नैमित्तिकता साधण्यात ज्याला जमत नसेल त्याने किमान गुरुवारी जरी गुरूंची पूजा केली, गुरुस्वरूप हनुमंतांची पूजा केली, आपला इष्ट समजून जरी मारुतीची पूजा केली तरी फळ तेच प्राप्त आहे, असं सिद्ध संतांच्या मुखातून आलेलं आहे. राम. आज हनुमान जयंती म्हणून पुनश्च एकवर तुम्हाला सर्वांना सनातन संस्कृतीच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचं कारण असं, हनुमंत कुठली देवता आहे की नाही अजून संभ्रमित लोक आहेत. आस्तिकामध्ये वाद आहे, नास्तिकामध्ये तर आहेच आहे की ही कुठली देवता आहे का. चिरंजीव पदामध्ये ह्यांना जरी स्थान मिळालं तरी शंकास्पद अजून सुद्धा त्यांच्यावर हे बुद्धिजीवी अल्पमतीचे कुरघोडी करत राहतात. राम. पण हे निश्चित आहे की जर स्वामीनं शिक्कामोर्तब केल्यानंतर बाकीच्यांचा कोण विचार करतं. सही ना. स्वामीने शिक्कामोर्तब केला का. स्वामी म्हटले की मला संपूर्ण चराचरानं सहाय्य केलेलं आहे या युद्धामध्ये, राम रावण युद्धामध्ये. या चराचरामध्ये जे काही ग्रह नक्षत्र आहेत, वृक्षवेली आहेत, पशुपक्षी आहेत, पंचमहाभूत आहेत, या सर्वांनी मला विशेष सहाय्यता केली आहे. परंतु त्यातली त्यात हे भरत, हे बंधूनो, जिथं मला हनुमंत सहाय्य झाले, इतरांचं मिळून कुणाचं सर्व मुक्त करू शकतो, त्या ऋणातून मी मुक्त होऊ शकतो. अगदी रावणवधातून सुद्धा मी मुक्त होऊ शकतो. पण मी हनुमंताच्या, मारुतीरायांच्या वधातून मुक्त मारुतीरायांच्या केलेल्या माझ्या ह्या कृपेतून मी मुक्त होऊ शकत नाही. मी विशेष त्याला कृपा समजतो. त्यांच्या दृष्टीने ती सेवा आहे. पण गुप्त पाहायला गेलं तर तो मी त्याचा इष्ट आहे आणि तो माझा इष्ट आहे. त्यातून तसं पाहायला गेलं तर त्यांनी दासत्व स्वीकारलेलं आहे, मी सख्यत्व स्वीकारलेलं आहे. तो मी त्याला सखा म्हणतो आणि तो स्वतःला दास म्हणतो. आपलं अस्तित्व लोप करण्यासाठी ना, आपल्या अस्तित्वाला स्थिर करण्यासाठी किंवा स्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी या मायावी जगामध्ये अवस्थात सतत प्रत्येक जीवाला हलवत असते. हे सगळं ओळखून हनुमंतरायाने हे दृढ निश्चय केला की बाहेरून आपण दासत्व स्वीकारायचं, आतून आपलं एकत्व आपल्याला माहीत आहे, आपल्या इष्टदेवतेला बी माहीत आहे. हे माहीत असताना सुद्धा राम नारायण हो राम हो, हे माहीत असताना सुद्धा निरंतर गुरुसेवा, इष्टसेवा, धर्मसेवा, शास्त्रसेवा ही अखंड त्यांना प्रिय राहिली. असं त्यांच्याबद्दल काहीच बोलण्यासारखं नसताना सुद्धा काहीतरी बोलावं. जयंती आहे, आपलं हृदय कमीत कमी प्रसन्न व्हावं. ते अखंड प्रसन्न आहेत. म्हणून हा शब्दप्रयोग, हा अर्थ काय असा असतो.
अन्यथा हे दिव्य आत्मे आहेत, हे आपल्या स्तुती आणि निंदेपासून खूप दूर गेलेले असतात. पण संतचरित्र, गुरुचरित्र, इष्टचरित्र, हरिचरित्र हे आपल्या हृदयालाही पवित्र करतं. एवढंच नव्हे, वायुमंडलाला पवित्र करतं, चराचराला पवित्र करतं. म्हणून प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये जपापूर्वी, जपानंतर नित्य स्वाध्याय अशा प्रकारचा थोडा तरी असावा. काय होतं, जसं विज्ञान युगामध्ये जर रोग कळत नसेल तर शेवटी सगळी बॉडी चेकअप केली जाते, त्याला MR म्हणतात. तसं हे शास्त्र स्वाध्याय करतो त्यावेळेस आपल्याला आपले गुण आणि दोष आपल्या समोर दोन्ही प्रकट होतात. ठीक आहे ना. जसं विज्ञान युगात MR मधून आपली निरोगता आणि रोग दोन्ही प्रकट होते, त्याप्रमाणे हा स्वाध्याय आपल्याला हे दर्शन घडवून देतो. राम. म्हणून पुन्हा एकदा हनुमान जयंतीच्या निमित्तानं सर्व गुरुबंधूंना खूप खूप शुभेच्छा. पण आग्रह असा सांगतो की आजच्या दिवशी जो कोणी आपल्या घरामध्ये भीमाष्टक करत असेल, भीमाष्टक मारुती स्तोत्र हा तो करत असेल, किंवा आजच्या दिवशीच मारुतीला तेलवात करून 11 प्रदक्षिणा करत असेल, थोडासा रामनामाचा जप करत असेल, थोडंसं दानधर्म करत असेल, अंतर्मुक्ता धरत असेल, आहार शुद्ध ठेवत असेल, यथाशक्ती मौन राहत असेल आणि आपल्या कल्याणाची इच्छा करत असेल तर निश्चित विश्वास ठेवा 24 तासात त्याला विशेष कृपा होते. स्वतः हे तुलसीदासाने अनुभवलं. म्हणून तुलसीदास सुद्धा म्हणते, मला मागून कोणी भीक घालत नव्हतं, पण मोठमोठे माझ्या पुढे नतमस्तक व्हायला लागले. तेव्हा असं वाटलं भगवंता की स्वतःला मारून टाकावं, तुला तुझ्या रूपात प्रकट ठेवावं. का बरं असं? तर भक्ताला कीर्ती विष्ठे समान आहे आणि आपल्या भक्तीमध्ये द्वैत निर्माण करणारी आहे. म्हणून यथाशक्ती माझ्या कानानं मला कीर्ती ऐकू देऊ नकोस, आणि डोळ्यानं लोकसमाजा जय जयकार दिसू नये. मला लोकसमाजात माझा जय जयकार दिसू नये असं राम. म्हणून आजच्या दिवशीची विशेष तुलना जी आहे ती ग्रह नक्षत्रांनाही माहीत आहे, ऋषीमुनींना माहीत आहे, साधू संतांना माहीत आहे. बस फार नाही तर आपण आपल्या कल्याणासाठी आजच्या दिवशी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर जीवन जगलो तर सिद्धपुरुषांना फार आनंद होतो. विशेष करून त्यांचेही आपल्यावर कृपा होते, आपल्यावर त्यांचं लक्ष राहतं. हे त्रिवार सत्य आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. हा प्रसंग माघारी आलेलाच आहे ना, का जायचं आहे? हां, तर उदाहरण सांगतो. तुलसीदासजी म्हणतात की दयाची जी राशी आहे, जी कृपा करणारा जो माझा इष्ट आहे भगवान प्रभू रामचंद्र, लंका विजय प्राप्तीनंतर जेव्हा माघारी आले तेव्हा प्रत्येकाला वैयक्तिक गळा भेट केली त्यांनी आणि त्याच्या कार्याची स्तुती केली. तेवढंच नाही, हां, कुणाला? मारुती लंका दहन करून आल्यानंतर त्यानंतरचा प्रसंग. तर प्रत्येकाला गळा भेट त्यांनी केली. पण विशेष म्हणजे कुणाला कुठं काय लागले का, खचटलंय का, अमुक तमुक वैयक्तिक चौकशी केली स्वास्थ्यासाठी. जसा प्रत्येक साधू पुरुष तुम्ही तुमचं काय सुखदुःख घेऊन भेटायला येतात त्यावेळेस काही ना काहीतरी बाकीचं विचारत बसतात. मुलं कशी आहेत, शिकलेत का, लग्न झालंय का, मुलं बाळा आहेत का, नातवंड आहेत का, कारण काय आहे राम, कारण काय आहे?
तर चित्तावरचं ओझं कमी करायचं आहे. असो, विषय आपलाच असा आहे की दयानिधी जे आहे, आपल्याला जेवढे आपले प्राणप्रिय आहेत, आपण आपल्या इष्टदेवतेला तेवढंच प्रिय असतो, हे विश्वास ठेवा. आपण विखरलेलो आहोत, आपला इष्ट विखरलेला नाही. असं वैयक्तिक चौकशी केली प्रत्येकाची, आणि प्रत्येकाने त्यांच्या नतमस्तक होऊन प्रभूंच्या स्वतःला कृतार्थ समजून घेतलं. पण तेवढ्यात जामोनजी म्हणतात, प्रभू, रामचंद्रांना म्हणते, प्रभू, आजपर्यंत मी हे पाहत आलोय, ज्याला जसं जमेल तसं त्यानं तिथं सेवा केली, पण तुमचा स्वभाव जो स्थिर पाहिला तो हा की ज्या पर नात करहु तुम दया, तुमची ज्याच्यावर कृपा होते, मला निश्चित माहीत आहे की त्याचं कल्याण आहे, आणि तो निरंतर एक सुरक्षितेचा अनुभव करतो. मध्येच आठवण झाली म्हणून तुम्हाला सांगतो, राम, की आपण कृपा 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 समजतो, असं गुरुकृपा इष्टकृपा समजतो, त्या कृपेचं लक्षण काय आहे? तर मायेतले वस्तू, व्यक्ती, परिस्थिती याच्याबद्दलचं आकर्षण संपून जातं, आणि आपल्या इष्टदेवतेशी सतत तदा करता राहते. दुसरी गोष्ट, जे वैराग्य आपल्याला जपावं लागतं ते वैराग्य आपला मुकुटमणी होतो. जिथं विवेक करावा लागतो तिथे नंदा दीपासारखा अखंड तो तेवत राहतो. सांगायचा आशय की पहिली गोष्ट, मी सकाळी थोडंसं चिंतनाला बसलो होतो पहाटे, त्यावेळेस मला असं वाटलं, आणि मागाशी मी बोललो ह्या दोघां तिघांना घरामध्ये, की मागाशी मी खिडकीतून सहज बाहेर पाहत होतो, आणि इडा पिंगला नाडी सुषुम्नीच्या ठिकाणी एकत्र जुळल्यामुळे शांत चित्त झालं होतं, अंतर्मुक्ता झालेली होती, आणि मृत्यूचा सहज विचार आला. आतमध्ये मृत्यूचा विचार शिवून गेला की या जगात प्रत्येकाला मृत्यू आहे, हे सर्वाला माहीत आहे, आणि मृत्यूबरोबर मोक्ष सुद्धा आहे, पण हे कुणाला माहीत आहे? आणि माहीत आहे तर माईक सुटत नाही, म्हणून मोक्षाची गोडी नाही. गोडी असेल तर स्वतःचा स्वतःवर विश्वास नाही, आपण ज्याचं झालोय त्याच्यावर भरोसा नाही. फिरून घसरतोय. काही जण उठण्याचा अभ्यास करतात, प्रयत्न करतात, उठून उभे राहतात, आणि काही जण पडले की पुन्हा तिथं स्वतःला संपवतात, अर्थात पुन्हा विषयाकार, पुन्हा जगदाकार होतात. दुःख काय आहे की संधीचं सोनं करायची संधी असताना सुद्धा, मागाशी एक असं हिंदीमध्ये शेर सांगितला होता, कि कौन सुनेगी हमारे दिल की दास्तां, ढूंढ के देखो अब कहीं नहीं मिल रही है आस्था. हा मी सांगण्याचा आणि तुम्ही ऐकण्याचा विषय मुळीच नाही. परमार्थ हा विषय आहे अंतःकरणाला लागण्याचा. कारण मी कुठपर्यंत सांगणार आणि तुम्ही कुठपर्यंत ऐकणार. हा पूर्व पुण्याचा आहे, स्वतःच्या पुरुषार्थाचा आहे, आणि चरफड तडफडीचा हा विषय आहे. खरोखर ज्याला पार होण्याची इच्छा आहे तो पुढे ऐकण्यात सुद्धा आपला वेळ गमावत नाही. केवळ साधन आणि तपस्या, सेवा आणि गुरुनिष्ठा असं. त्यामुळे मागे सांगितलं, तुम्हाला काय सांगायचं हा मला नेहमीच प्रश्न पडतो, पण इष्टदेवतेबद्दल आणि भगवंत देवतेबद्दल, गुरुदेवतेबद्दल ज्यावेळेस असं प्रेम ओसंडतं त्यावेळेस सारं वाटतं ह्यांची कृपा शब्दात सांगण्यासारखी नाही, मुळीच नाही.
कोणीही सांगू शकत नाही. ती अंतर्मुख होऊन आपली आपली अनुभूती घ्यायची असते. जसं जिभेला सगळे रस सांगता येतात पण स्वतःची चव सांगता येत नाही, तसं गुरुची कृपा झालेली कधी कुणाला सांगता येत नाही. राम, आशय पुन्हा समजून घ्या की आपला इष्ट एवढंसं केलं तर एवढं दाखवतो जगाला की बघा हा माझा भक्त किती उदार आहे. पण आता यात उदार कोण आहे ते सर्वांनाच माहिती आहे. म्हणून मागे सांगतो, खिडकीतून पाहत होतो, मृत्यूचा स्पर्श होऊन गेला की जगात सर्वालाच मृत्यू आहे, निश्चित मृत्यू आहे, पण मोक्षाची संधी सुद्धा आहे. काही काळानंतर आपण ज्याचं व्हायचं असतं पण त्या काळानंतर सुद्धा त्याचं होत नाही. हे दुःख आपल्या वाट्याला आलेलं असून त्याचं दुःख होत नाही. जन्माला आल्यापासून आईचं झालो, बापाचं झालो, भावाचं झालो, पत्नीचं झालो, मुलांचं झालो, स्वतःचं कधी होणार? आपल्या इष्टदेवतेचं कधी होणार? आणि हे क्षणिक आहे आणि ते स्थानिक आहेत. हे चित्तामध्ये दृढ कधी होणार? राम, जे जे महापुरुषांच्या संगतीत राहिले त्यांनी हा निर्धार दृढ केलेला होता. म्हणायला ते गृहस्थी होते, म्हणायला ते संन्यस्त होते, म्हणायला ते वानप्रस्थी आणि ब्रह्मचारी होते, पण होते भगवंताचे बस. पुन्हा एकदा सांगतो, कृपेची संधी फक्त मनुष्य जन्मातच आहे. त्याला प्राणप्रिय जपणारा आणि त्याला गमवणारा आपणच आपला शत्रू आहे, आपण आपला मित्र आहे. हा प्रसंग ओळखा आणि हे सांगण्याची माझी थोडीशी भावना जाणून घ्या. जामवंत म्हणते की प्रभू, कल्याण केवळ तुमच्याचमुळे होऊ शकतं आणि निरंतर आम्ही कुशल आहोत की नाही याची काळजी फक्त तुम्हीच करता, बाकी कुणी करत नाही. बाकी सगळे तात्पुरती नाती, तात्पुरती विचारपूस करतात. पण मी चिकित्सक नजरेनं तुमच्याकडे पाहतोय की ही स्वामीची उदारता आहे तर किती आहे. आणि भरल्या अंतःकरणाने डोळ्याने मी तुम्हाला अनुभवतोय म्हटले प्रभू की खरोखर तुमच्यासारखे दुसरे कुणी नाही, तुम्हीच आहात. तुमच्या बराबरीचा कुणी नाही, आधी कुणी नव्हता, पुढे कुणी नसणार आहे. म्हणून तुम्ही जे बोललेलं आहात की ममयांशो जीव लके, हे त्रिवार सत्य आहे. सब मम प्रिय, सब मम उपजा आहे. खरोखर आम्ही सगळे तुमच्यातूनच आलेलो आहोत. बस तुमच्या कृपेच्या बळावर आता मायेची भीती राहिलेली नाही, मोक्षाची इच्छा राहिलेली नाही, सिद्धीची हौस नाही, कीर्तीची नाही आणि भोगाची नाही. त्यामुळं आम्हीच काय, देवता काय, मनुष्य काय, मुनी काय, मी खूप खूप अंतःकरणपूर्वक तुम्हाला चापसलेलं आहे. केवळ तुमच्यामुळे हे सगळे प्रसन्न आहेत आणि तुम्ही त्यांचं कुशल पोषण विचारून प्रसन्न आहात. जामवंत सांगायचा आशय काय की हे जामवंत कसे आहेत पहा. ते म्हणतात की प्रभू, प्रत्येक जण कृपेसाठी, तुमच्या कृपेसाठी, तुमच्याकडून होणाऱ्या कृपेसाठी प्रत्येक जण आपलं आयुष्य वेचत असतो आपल्या परीनं. आम्हीही तेच केलं. आज तुमच्या संगत आहेत त्यांनी तेच केलं. कुणी तमोगुणातून उठून आला, कुणी रजोगुणातून उठून आला, तर कुणी सत्वगुणाच्या घरातून आला. आपल्या आपल्या परीनं सगळी तुमच्या दिशेनं वाट चालू लागली. भाग्य असं की ज्याला ज्या वाटेनं पोचता येतं त्यानं प्रयत्न केला आणि प्रयत्न अयशस्वी झाला की तुम्ही तुमची कृपा बाहेर काढली. म्हणून सर्वात पहिलं मोठं भाग्य ही 84 लक्ष योनी पाहिल्यानंतर प्रभू मनुष्य योनीत घातलं. मनुष्य योनीत घातल्यानंतर आत्ताचा विचार न करता पूर्वीचं पुण्य वाट्याला आमच्या वापरात आणलं. साधू संग दिला, साधनेची गोडी निर्माण केली, संतांचा आश्रय दिला, शास्त्राचा स्वाध्याय दिला,
एवढंच काय, प्रसंगवादान तुम्ही तुमच्या प्रचिती दिल्या. आणि एक आतून ठसक निर्माण झाली की बस आता हा रस्ता सोडायचा नाही. मायेनं अनेक वेळा भीती घातली आणि त्या भीतीतून तुम्ही आम्हाला निर्भयपणे बोट धरून बाहेर काढलं. प्रभू कृपेनं, तुमच्याच कृपेनं हा विजय प्राप्त झालेला आहे आणि तुम्ही आमचं मोठेपण गाता. सोयी विजय बिनई गुणसागर, तास सुजशु त्रैलोक्य उजागर. मोठेपण तुमचं काय सांगायचं की विजय तुमच्याच कृपेनं झाला. तुमच्याच कृपेनं खातोय, उठतोय, बसतोय, देतोय, घेतोय, सर्व तुमच्याच कृपेनं. पण वर जीव रूपानं मी माझा स्वीकार करतोय आणि मी माझ्या अस्तित्वावरच माझी पताका फडफडतोय अहंकाराची. पण ज्यांना हे जाणवते प्रभू, ते उदारांतकरणानं आम्ही व्यक्त करतोय की खरोखर तोच विजय आहे, तोच विनय आहे आणि तोच गुणांचा समुद्र आहे. त्याचंच सगळं सुंदर यश आहे आणि तोच तिन्ही लोकांमध्ये प्रकाशित होतो की ज्याला असं वाटतं की हे सगळं कार्य भगवंताच्या कृपेनं होतंय. आणि ही पताका आम्ही आमच्या हृदयात आणि डोक्यावर धरल्यामुळं, हातात धरल्यामुळं प्रभू असं वाटतं की खरोखर आपला हा जन्म सफल झाला. तुकोबांना तेच वाटलं. आलो होतो जन्मा, पण येणं जाणं इथं मृत्यू लोकात सफल झालं हे तुकोबांना वाटलं होतं. नाथांना तेच वाटलं, समर्थांना तेच वाटलं. माऊलींचा तर विषयच नाही, 21व्या वर्षी समाधीस्थ झाले. राम, आपण सगळे ह्या मातीतनं आत्तर काढणाऱ्या महापुरुषांच्या आश्रयाला आहोत, हेही आपण विसरू नये. मूळ विषयाला हात घालतो. आज हनुमान जयंती आहे. हे नाथ, मला असं सांगा वाटतं, जामवंत म्हणतात प्रभू, हा जो पवनपुत्र हनुमान आहे, तुम्हाला तशी सगळ्यांचीच खबर आहे. पण तुम्ही आमच्या सर्वांचं जे यशगान करता आहात, आम्हाला हृदयाला लावता आहात आणि विजयाच्या पाठीमागं तुम्ही असून सुद्धा आम्हाला मोठेपण देत आहात. उदारता आहे तुमची प्रभू. पण मला असं वाटतं हे जे मारुतीनं कार्य केलेलं आहे, याचं मी एका नाही 1000 मुखाने जरी वर्णन करायला गेलो तरी होऊ शकत नाही. याचं कारण काय आहे की मला असं वाटतं ते कोण आहेत हे तुम्हालाही माहीत आहेत, तुम्ही कोण आहात हे त्यांना माहीत आहे. क्षमा करा प्रभू, मी मध्यस्थी ह्यासाठी करतोय की मला निमित्त होतंय, माझं हृदय शुद्ध होतंय. तुम्ही एकमेकाचे इष्ट असून तुमच्या दोघांचंही मातृवत आणि पितृवत माझ्यावर लक्ष राहावं, माझ्यावर प्रेम राहावं, माझ्यावर कृपा राहावी, म्हणून मी एक प्रकारे त्यांची स्तुती करून तुम्हाला हे वर्णन करतोय. खऱ्या अर्थानं हनुमंत नव्हेत, ते एक साक्षात चरित्र आहे, त्यांच्या कार्याचं ते चरित्र आहे. आणि ते ऐकवल्यानंतर मला असं वाटतं की तुमचं हृदय आणखी प्रसन्नतेमध्ये भर घालून माझ्यावर सुद्धा प्रसन्न होईल. म्हणून पुण्य हनुमान हर्षित हियलाय. प्रभू, अगदी प्रसन्न अंतकरणानं मला असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेस मारुतीरायांना हृदयस्थ केलं, हृदयाला लावलं, तर मला असं वाटत होतं की त्यांची भेट माझी भेट आहे, माझी भेट त्यांची भेट आहे. कारण त्यांचं कार्य अवर्णनीय आहे. पण त्या कार्याच्या दरम्यानची जी त्यांची लीला आहे
ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. आणि पुन्हा म्हणून तुम्ही हृदयस्थ त्यांना ओल्या अंतःकरणानं हृदयाला लावलेलं आहे. तेवढ्यात असं वाटलं प्रभूंना, राहती करीत रच्छा स्वप्नान की. पण मला असं वाटलं की तुम्ही हे सगळं कार्य सांगितलं मला खरं, पण माझी भार्या आहे कशी? अर्थात माझी ही सीता ह्या दशाननाच्या अशोक वाटिकेत कशी राहते? बंधूनो, तात्विक रामायणाकडे थोडंसं नजर मारून पहा. जर तुम्हाला खरोखर सत्याची ओढ असेल, मोक्षाची इच्छा असेल, भगवत कृपेची, भगवत स्वरूपाची ओढ असेल, आत्मसुख आत्मज्ञानाची ओढ असेल, तर जशी अशोक वाटिकेत राहून, जिथं कुठलेही शोक करण्यासारखं काही नाही, खायला प्यायला सर्व काही मिळतंय, पण तरीही तिचं मन लागत नाही. समजते ना? सर्व अनुकूल आहे, प्रतिकूल काही नाही. नावच आहे अशोक वाटिका, जिथे कसलंही दुःख नाही. अशा ठिकाणी ठेवलंय रावणाने. आपण सुद्धा ह्या मायेत असेच आहोत. 5 पंचेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय याच्यामध्ये मनाच्या आश्रयानं आपण तिथं राहतोय. मन म्हणजे कल्पवृक्षाच्या खाली राहतोय, कल्पना संकल्प विकल्प करत राहतोय. पण जसं सीतेला रात्रंदिवस असं वाटतंय, प्रभू कधीतरी येतील, कधीतरी येतील आणि मला ह्या लंकेतून सोडवतील, हनुमंतासारखी या लंकेला उद्ध्वस्त करतील. हा ठाम जसा विश्वास माता सीतेला आहे, तसा आपल्याही वृत्तीला, सात्विक वृत्तीला एवढा दृढ विश्वास आहे किंवा विश्वास असावा की माझा इष्ट एक दिवस मला या मृत्यू लोकातून, या लंकेतून काढेल, नक्की काढेल. म्हणून जसं मनोजवम मारतो तुल्य वेगम जितेंद्रिया बुद्धिमत्ता वरिष्ठम वाता माझं मारुती श्रीरामदूतम शरणप्रपद. जसं प्रभूंनी रामदूत म्हणून हनुमंताला निवडलं होतं, आपण सुद्धा ह्या मनाला, सात्विक मनाला निवडावं आणि सात्विक मनाच्या द्वारे आपल्या इष्ट देवतेपर्यंत रोज मानसपूजेत आणि जपाच्या वेळी आपला संदेश पोचवावा. आणि हे सतशिष्याचं रोजचं नित्य कार्य आहे, क्षणाक्षणाचं हे कार्य आहे. वारंवार त्या भगवंताला जसं सीता हाक मारते, वारंवार स्मरण करते, आपण सुद्धा विचार करावा की भौतिक जगातलं हे सुख कुठंपर्यंत आणि किती दिवस, हे नाती किती दिवस, हे तारुण्य किती दिवस, हे ऐश्वर किती दिवस, ही कीर्ती किती दिवस. जसा विवेक जागृत झाला त्याला हनुमंत कृपा, इष्ट कृपा नक्की होते. मूळ आशय काय आहे? मूळ आशय आहे की प्रभू विचारतात, राम प्रभू विचारतात की हे सगळं तुम्ही सांगितलं, मी इथं राहणार हृदयस्थ केलं, ठीक आहे, पण मला असं विचारायचं आहे की माझी जी भार्या आहे, ही माझी सीता आहे, ही माझ्या हृदयाची प्रसन्नता जी आहे, माझी अर्धांगिणी जी आहे, ती सीता राहते कशी? तिच्या प्राणाची रक्षा ती करते ना, तिच्या प्राणाचं रक्षण होतंय ना. पहा, जर प्राण समान युक्तो किंवा माऊलींच्या भाषेत अजपा जाप उलट प्राणाचा, तेथे मनाचा निर्धार असेल. प्राण आला प्राण गेला, प्राण आला प्राण गेला. येताना आणि जाताना तुम्हाला जर भगवंताचं स्मरण आधी होत असेल तर ते मन तुमचं प्रसन्नतेनं इष्टदेवतेपर्यंत तुमचा संदेश पोचवतं आणि मग भगवंत तुमच्यासाठी एक विशेष असं करतो की जसं इथं सांगितलंय की नाम पहरू दिवसनिशी ध्यान तुम्हार कपाट लोचन निजपत जंत्रित ज्याही प्राण केही वाट. मला असं वाटतं हा गोंदवलेकर महाराजांना सुद्धा प्रिय श्लोक होता, कारण बाबांच्या मुखातून मी ऐकलं होतं, बेलसरे बाबांच्या, की त्यांना हा फार प्रिय होता.
जेथे माझे प्राण, जेथे नाम तेथे माझे प्राण, हा महाराजांचा मंत्र होता. त्याप्रमाणे नाम पाहरू दिवसनिशी, ध्यान तुम्हार कपाट. मारुतीराय सांगतात, प्रभू मी स्वतः प्रचिती घेऊन आलोय, तुम्ही त्याची चिंता करू नका. काय तर रावणाची तटबंदी किती मजबूत आहे तुम्हाला माहित आहे, पण मातानंच तटबंदी नामरूपाच्या राम नामाच्या बळावर लंकेच्या आतमध्ये एक असं आभामंडल तयार केलेलं आहे की रावणाचं नव्हे, अजून दुसरा कोणी शूरवीर असेल त्या कुणाचं शस्त्र आतमध्ये जाऊ शकत नाही आणि त्यांच्या रामरूप वृत्तीला कोणी भेदू शकत नाही. असं एक आभामंडल तयार केलं. ते कुठलं मंडल होतं? तर तुमचं जे नाव आहे, तुमचं जे स्मरण आहे राम, हे रात्रंदिवस तिथं पहारा देत राहिलेलं आहे. त्या पहाऱ्याचं स्वरूप काय आहे प्रभू? की मानसमध्ये अखंड तुमचं ध्यान आहे, ज्याला किवाड म्हणतो कपाट. मानसमध्ये अखंड ध्यान आहे. डोळ्यानं सतत तुमच्या पादुकाचं दर्शन आहे. एवढंच काय, त्याला कुलूप घातलेलं आहे, त्याला टाळा बनवलेला. सांगायचं असे, कानानं तुमचंच नाम ऐकतेत, डोळ्यानं तुमचं दर्शन करतात, मुखानं तुमचं नाम घेतात, आतमध्ये चिंतन तुमचंच आहे. तर प्राण जायला कुठे जागा आहे का प्रभू? राम. मारुतीरायांच्या मुखातून हे वर्णन ऐकलं आणि हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर एक ध्यान प्रभूंनी निलेश म्हणून आकाशाकडे टाकलं. निलेश म्हणजे साक्षात महादेव. आपल्या इष्टदेवतेचं स्मरण वर करतात आणि इष्टदेवता समोर आहे मारुतीच्या रूपात. आणि असं वाटलं की शनीच्या निमित्ताने विघ्न काढण्यासाठी हा मारुतीच माझ्या दारात आलेला आहे. प्रभू तृप्त झाले आणि जाता जाता सगळ्यात अतिशय मुकुटमणी, महागडा मणी म्हटला जातो तो चूडामणी, तो उतरून हनुमंतरायांच्या हातात दिला, गळ्यात घालायला लागले. रघुपती हृदय लाई सोई लेनी. पुन्हा एकदा दोन्ही हात लावले, हात दिले आणि पुन्हा एकदा हनुमंतरायांना गळ्याला लावलं. आतल्या आत कानाफुशी होऊ लागली. दोन प्रिय व्यक्ती ज्यावेळेस आलिंगन देतात एकमेकाला, त्यावेळेस काही वेळेस अश्रू बोलतात, काही वेळेस हृदय बोलतं, तर काही वेळेस फक्त ओठाची कंपन आणि त्यातून निघणारे अस्पष्ट शब्द. बचन कहे कछु जनक कुमारी. हनुमानजी म्हणतात, हे नाथ, माता सीतेनं मी तिथून येत असताना काही वचनं बोललेत, मी थोडंसं बोलू का प्रभू? तुम्हाला ते ऐकून प्रसन्नता होईल. हनुमंताच्या मुखातून निघायला आणि प्रभूंनी पटकन सांगितलं की वेळ घालवू नको, सीता काय काय बोलली ती मला व्यक्त कर. हनुमंतराय सांगतात, मन क्रम वचन चरण अनुरागी, केही अपराध नाथ है त्यागी. की माता म्हणतात, प्रभू छोटा भावा सकट प्रभूंचे चरण पकड आणि सांग की तुम्ही दीनबंधू आहात, तुम्ही अनाथ बंधू आहात.
एवढंच काय, जो तुम्हाला कोणी शरण येतो त्याच्या दुःखाचं हरण करणारे आहात. प्राण जाय पण वचन जाय, तुमचं ब्रीद आहे. मग प्रभू, तुम्हाला माहीत आहे, मी तर मन, वचन आणि कर्मानं तुमची अनुरागी आहे, जन्मोजन्मीची संगिनी आहे, ही तुमची दासी आहे. तुमच्या मुखातून तुमची राणी जरी असली तरी माझ्या मुखातून मी तुमची दासी आहे. पीर स्वामी, मला असं वाटतं, काय अपराध झालेला आहे म्हणून तुम्ही माझा त्याग केलेला आहे का काय? कारण एक वेळ प्राणांत नंतर जातील, पण मला तुमचं आणि तुम्हाला माझं स्मरण असं अखंड होत होतं. मग मला मुक्त करण्यासाठी एवढा विलंब का? राम, बंधूंनो, मलाही तसंच वाटतं. ही अर्थता तुम्ही तुमच्यासाठी गुरूंच्या चरणी मांडावी की प्रभू, असा काय अपराध झालेला आहे, गुरुदेव असा काय अपराध झालेला आहे की भगवत दर्शनासाठी, साक्षात्कारासाठी आणि तुमच्या कृपेसाठी एवढा तुम्ही विलंब लावत आहात. मी तुम्हाला प्रिय आहे म्हणून तुम्ही मला अनुग्रहित केलं. राम, मग हा दुरावा का? हे दुःख का? हे जगाचं खरेपण का? हे इंद्रियांचे भोग प्रिय का? मी जसा आहे तसा तुम्ही स्वीकार केला आणि भगवत कृपेनं मी तुमचा स्वीकार केला. तुमची कीर्ती बी बघितली, तुमची निंदा बी पाहिली, पण तुमच्याच कृपेनं अजून आहे तिथं स्थिर बी राहील, स्थिरता बी झाली. राम, माता सीता याचबद्दल पुन्हा वर्णन करते की तुम्ही शरणागत, दीनबंधू, दुःखिताचा हरण करणारे आणि चरण अनुरागी आहे, त्याचं रक्षण करणारे आहात. नाथ, हा माझ्यासारख्याच्या सीतेचा म्हणजे वृत्तीचा एक दोष असा नक्की आहे. की तुमचा आणि माझा वियोग झाल्यानंतर मला असं वाटतं की माझे प्राण अजून टिकलेत तर ते कशाच्या बळावर? खऱ्या अर्थानं तुमचा आणि माझा वियोग व्हायला पाहिजे होता, किंवा वियोग झाला त्यावेळेस माझे प्राण निघून जायला हवे होते. मग मी अजून जिवंत कशाच्या बळावर? या देहानं अजून काय पाहायचं आहे? माहिती दुःख पाहिली, मृत्यू समोरच आहे. परंतु हे नाथ, बहुतेक हा माझा डोळ्याचा अपराध आहे, आणि तो अपराध काय आहे? की प्राण ज्या डोळ्यातून निघून जायचे त्या डोळ्यात अजून तुमची मूर्ती बसलेली आहे. किंवा ते जे प्राण आहेत ते डोळ्यात येऊन तुमची वाट पाहत आहेत. प्रभू, विरह अग्नी आहे, शरीर कापूस आहे, श्वास वारा आहे, आणि अशा प्रकारे अग्नी आणि वाऱ्याचा संयोग झाल्यानंतर हे शरीर क्षणमात्रात भस्मीभूत झालं असतं, होऊ शकतं. पण डोळे आपल्या हितासाठी, अर्थात तुमचं एकदा दर्शन घेण्यासाठी, सुखी होण्यासाठी अश्रूनं भरून ठेवलेले आहेत. कधी सांडतेत तर कधी डबडबून राहतात. त्यामुळे प्रभू, मला असं वाटतं, ओला कापूस जसा जळत नाही, ओली लाकडं जशी जळत नाहीत, त्यामुळे विरहाची जरी अग्नी असली
तरी सुद्धा मधलं जे आपलं प्रेम आहे ते आगीला भडकू देत नाही. हनुमंतराय सांगतात, प्रभू मी मातेचं दुःख वर्णन करू शकत नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे. बंधूंनो, नीट लक्ष देऊन ऐका. ही सीता दुसरी तिसरी कुणी नव्हे. तुमची तडफडती वृत्ती तशी जर असेल तर तुमच्या इष्टदेवतेपर्यंत तो संदेश जातो मनाच्या द्वारे, हे विश्वास ठेवा. बाहेरचं रामायण राहू द्या, आतलं रामायण पहा जराश. तुम्ही किती ओल्या अंतःकरणानं पूजा पाठ करता, ध्यान धारणा करता, तुम्हाला खरोखर किती मुक्तीची इच्छा आहे, तुम्हाला जगापासून तुम्ही किती विरक्त आहात, हे तुम्हीच ठरवा. बाहेरचं रामायण ऐकून तुमचे डोळे ओरले होतील, पण तुमच्या मोक्षासाठी तुम्ही किती रडत आहात. म्हणून सीतेची विपत्ती जरी मोठी वाटत असली तरी दीनदयाल प्रभू बिनय ही कहे भली दीनदयाल. प्रभू, ती विपत्ती किती मोठी असून पण तुम्ही दीनदयाल आहात. म्हणून मला असं वाटतं, तुम्हाला सर्व माहीत आहे, माझ्या मुखानं तुम्ही वधू नये. कारण असं वाटतं, जे तुम्हाला माहीत आहे ते मी माझ्या तोंडानं बोलू नये. कोण म्हणतात? मारुतराय म्हणतात. मारुतराय बंद डोळ्याने सांगतात, पण ओल्या अंतःकरणाने ओल्या डोळ्याने सांगतात. आणि प्रभू बंद डोळ्याने ऐकतात. मला तेच सांगायचंय. आपली जितकी अंतर्मुखता, आपलं जितकं मौन, आपलं जितकं ओलं अंतःकरण, भगवंत बी तितक्याच ओल्या अंतःकरणाने ऐकतात, हे विश्वास ठेवा. म्हणून तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, पण ज्याला पार व्हायचंय त्याच्याकडे वेळ नसतो. तुम्ही तुमचं विशेष ठरवलेलं आहे. एवढं झाल्यानंतर मग प्रयत्न करायचा, पूर्ण प्रयत्न करायचा. हनुमंतराय म्हणते, हे करुणा निदान काय सांगू तुम्हाला भेटण्यासाठी माता सीतेचा एक एक क्षण एका कल्पासमान व्यतीत होत चाललेला आहे. म्हणून हे प्रभू, मला असं वाटतं तुम्ही वेळ लावू नये. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमच्या वृत्तीमध्ये आणि तुमच्या इष्टदेवतेमध्ये सेतूचं जर कोण काम करत असेल तर ते मन आहे. म्हणून ते मन अखंड पवित्र असलं पाहिजे. मागे सांगितलं की तुम्हाला खायला नाही मिळालं तर चालेल, पण पोट स्वच्छ असलं पाहिजे. तसं देव नाही भेटला तरी चालेल, पण मन स्वच्छ असलं पाहिजे. ते मनच संदेशवाहक आहे. म्हणून मनोजव भगवंत म्हणते, ते मन मी आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणते संसारासाठी की जे मन प्रकृतीमध्ये आकर्षित आहे ते इंद्रियांचा राजा आहे. तर त्या मनाला जिकडचं आकर्षण आहे इंद्रियांना तिकडे जावं लागतं, असं सांगायचा आशय. पुन्हा लक्षात ठेवा की हे मनच मारुती आहे आणि मारुतीच मन आहे. ज्या मारुतीला आपण तेलवात करायला जातो त्याचा अर्थच आहे की तुमचा विवेक जागा ठेवा आणि वैराग्याचं तेल घाला. ठीक आहे, बाहेरच्या तेलवाती करून खूप कंटाळा आला, पण तुम्हालाही लाभ नाही आणि मारुतीला प्रकाश नाही. विश्वास ठेवा. या हनुमंत जयंतीला, या हनुमान जयंतीला जरी तुम्ही निश्चय केला, जसं समर्थ म्हणतात निश्चयाचा महामेरू, तर तुम्ही तुमचे उद्धारक झाला
तर भगवंताला अतिशय प्रसन्नता होईल, गुरुना इष्टदेवतेला अतिशय प्रसन्नता होईल. जगाचा उद्धार करण्यासाठी ती वेगळी महापुरुष आहेत. हनुमंतराय म्हणतात, हे करुणानिधान. काय बोलू, पुन्हा पुन्हा सांगणं मला योग्य वाटत नाही, पण तुम्ही विलंब लावू नये. मग तुम्हालाही असं वाटावं की तुमच्या मनाला की प्रभू आता बास कंटाळलोय, देह सुटायच्या अगोदर एकदा दर्शन तरी दे, नाहीतर पार झालोय ह्याची प्रचिती तरी दे. आणि प्रार्थनेनंतरची सावधानता, दर्शनानंतरची तुमची एकता, हे तुमच्या टिकण्यावर, तुमच्या स्वतःच्या टिकण्यावर अवलंबून आहे. हे सुद्धा विसरू नका बंधूंनो. म्हणून मी पहिल्यापासूनच सांगत आलो, मला माझा जितका चातुर्मास प्रिय आहे जगात, तितका मला इष्ट बी सुद्धा प्रिय नाही. कारण चातुर्मास आहे तर इष्ट आहे, बस. आणि तुम्हाला देव प्रिय आहे असं समजून मी तुमच्याशी सख्यत्व करतो, अन्यथा तुम्हाला ज्यांना देव प्रिय नाही त्याचा माझा काडीचा संबंध नाही, हेही लक्षात ठेवा. राम म्हणून तुरंत हे लक्षात ठेवा की प्रभूंना सांगतेत मारुतीराय, तुम्ही प्रभू आत्ताच्या आत्ता प्रयत्न करा, निघायचा प्रयत्न करा. आणि मला असं वाटतं तुमच्या बाजूमध्ये, तुमच्या संकल्पामध्ये एवढी ताकद आहे की एका क्षणात तुम्ही त्या माता सीतेला सोडवून आणू शकता. तसं भगवंताची कृपा झाली तर तुम्ही एका क्षणात पार होऊ शकता, हेही दृढ विश्वास ठेवा. पण त्याची प्रचिती जसं मारुतीरायांच्या शब्दावर प्रभूने डोळे बंद करून तो वृत्तांत ऐकला, ओल्या अंतकरणानं ऐकला, ओल्या डोळ्याने ऐकला, आणि आपल्या सीतेबद्दल म्हणजे आपल्या आध्यात्मिक वृत्तीबद्दल, आपल्या सत्य वचनाबद्दल, सत्यप्रियतेबद्दल, इष्टप्रियतेबद्दल ज्यावेळेस इष्टलाच प्रचिती येते त्यावेळेस हे कार्य सिद्धीला जातं. अर्थात भगवत साक्षात्कार होतो किंवा वेदांतिक दृष्टीनं आत्मसाक्षात्कार होतो. असं शेवट करण्यापूर्वी एकदा पुन्हा सांगतो की माता सीतेचं दुःख ऐकून सुखाचे धाम जे प्रभू कमलनेत्र, मागाशी सांगितल्याप्रमाणे अश्रूंची लढी वाहू लागली. आणि हृदयातून वचन काय निघालं, मन, वचन आणि शरीरानं माझ्याच गतीचा आश्रय आहे. मग हनुमंत मला सांग, तिला तिथं दुःख होणं आणि मला इथं दुःख होणं स्वाभाविक आहे. हा तू संदेश देऊन माझी अंतःकरणाची पुष्टी दिलीस, तिच्या अंतःकरणाची पुष्टी दिलीस. पण मला हे सांग, सपने हो बुझिए विपत्ती कीत आहे. अरे तिला स्वप्नात सुद्धा विपत्ती होऊ शकते का जर ती एवढं करते तर. म्हणून महापुरुष आहे तिथं, येत नाही जात नाही. अशा स्थितीमध्ये भगवंत सुद्धा येत नाही जात नाही. ज्या स्थितीमध्ये भगवंत राहते त्या स्थितीमध्ये संत राहते. शरीराचं विसर्जन पंचमहाभूतात होतं आणि चैतन्याचं विसर्जन चैतन्यात होतं, आणि जो मधीच एक जीव होता त्याचं विसर्जन ते त्या शिवतत्वात होतं. बस संपलं. म्हणून प्रभू सांगितलं की हे पहा मारुती, प्रभू विपत्ती तर नाही, पण विपत्ती होती कोणाला, की ज्यांना तुमचं भजन म्हणजे स्मरण नाही ते ह्या विपत्तीत राहतात. पण ज्यांना तुमचं स्मरण होतंय त्यांना या संसाराशी या देहाचे काय घेणं देणं आहे. प्रभू राक्षसांची तर गोष्ट सोडून द्या, तुमच्यात सामर्थ्य एवढं आहे की हे जे षड्रिपू आहेत
केवळ लंकेतले हे शत्रू आहेत. त्यांना झोपून तुम्ही एका क्षणात माता जानकीला घेऊन येऊ शकता. सांगायचा आशय असा आहे की आपल्यावर आपल्या इष्टदेवतेची प्रसन्नता झाली, तुमच्यावर तुमच्या इष्टदेवतेची प्रसन्नता झाली, तर डोळे उघडलं की जसं सृष्टी दिसते, चंद्र सूर्य आकाश ग्रह नक्षत्र तारे दिसतात, वृक्षवेली मनुष्य दिसतो, त्याप्रमाणे माऊली म्हणतात कर तळी आवळा तैसा हात, भुक्ती मुक्ती घरी त्याच्या. त्याप्रमाणे एका क्षणात तुम्हाला हे दिसू शकतं. असो, पुन्हा एकदा हनुमान जयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि हे संपवण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो की भगवंत म्हणतात, ऐक मारुती, हनुमंता, तुझ्या समान कोणी माझ्यावर उपकार करणारा नाही हे नक्कीच आहे. तू माझ्यावर बी उपकार करतोस आणि माझ्या कुळावर बी उपकार करतोस. सुन को ही समान उपकारी, नहीं को सुर नर मुनि तनुधारी. प्रति उपकार करो का तोरा, सन्मुख होई न सकत मन मोरा. मी एवढंच सांगू शकतो. मना ज्या मनानं बुद्धीचं ऐकलं नाही, फक्त विवेकाला आश्रय दिला, ठीक आहे ना. मारुती रायण प्रभू म्हणतात नाही, म्हणून मागे बी सांगितलं, मी आईचं ऋण फेडाल, गुरूंचं फेडाल आणि की वडिलाचं फेडाल, जगात कोणाचंही ऋण फेडाल, मनाचं ऋण फेडू शकत नाही, का ते मन मारत आहे. ते नवीन मला जे गुरूंच्याकडून मिळालं ते मी तुम्हाला सांगतोय. म्हणून आपल्या गुरुमध्ये सगळ्या इष्ट असून सुद्धा तुमचं जे मन आहे ते तुमची देवता बी आहे, तुमचा मित्र बी आहे, तुमचा शत्रू बी आहे. म्हणून त्या मनाला तुम्ही कुठं कधी केव्हा घेऊन जायचं हे तुमच्याकडे आहे. शेवटी भगवंत म्हणतात, मारुती, हनुमंता, तुझ्यासारखा इथं उपकारी माझ्या बरोबर कुणी देवता नाही, मनुष्य नाही, मुनी नाही, कुणीही शरीरांनी. त्यामुळं मला असं वाटतं, तुझे उपकाराची परतफेड मी करू तर कशी करू, प्रति उपकार करो तर का तोरा. एवढंच काय, हनुमंतरायाने जसं भगवान श्रीकृष्णाने प्रेम करावं, ते प्रेमाचं स्वरूप काय, तर अर्जुनाला म्हणते, मी तुझी शपथ घ्यायला सुद्धा मला भीती वाटते, का तर तू नसताना मी जगून काय करू, म्हणून मी तुझी शपथ घेत नाही, मी माझी शपथ घेतो. मी गेलो तरी हरकत नाही, पण माझं प्रेम जाऊ नये, माझा अर्जुन जाऊ नये. भगवंत इथं हनुमंतरायांना तेच सांगते, मारुतीराया, खरं कर, तू दास आहेस, तू स्वामी आहेस, तू स्वतंत्र आहेस, तू पवित्र आहेस, ते सगळं सगळं मला माहीत आहे. पण आपली दोस्ती किती आहे तुला सांगू का. हे दोघे माझ्या बाजूला आहेत, सीता आणि लक्ष्मण, पण माझी अखंड नजर तुझ्यावर असते. म्हणून माझ्याच इच्छेनं मी या पुरोहितांना हेच सांगून ठेवलंय की मारुती माझ्या चरणापाशी नको, माझ्या नजरेसमोर पाहिजे. ठीक आहे ना. पुरोहितांना मी हे सांगून ठेवलेलं आहे की मारुती माझ्या समोर पाहिजे, आणि किती 11 पावलं समोर पाहिजे माझ्या, म्हणजे माझ्या नजरेसमोर दिसावा तुम्हाला, मी त्याला पाहावं आणि त्यानं मला पाहत राहावं. मला सांगायचं हेच आहे बंधूंनो. प्रभू म्हणते, सन्मुख होईन सकत मन मोरा. तुझ्या समोर, तू समोर आला की माझं मन राहतच नाही. मी काय सांगू तुला, माझं मन तुझं होऊन जात. त्यामुळे तुझं मन माझं हो अशी अपेक्षाच नाही. का तर इष्टच देवता आहे, इष्टच गुरु आहे, इष्टच शिष्य आहे, इष्टच सर्व आहे.
सांगायचा आशय, हे प्रेमाचं अंतिम स्वरूप आहे की आपल्या इष्टदेवतेला आपली झरपड सहन होऊ नये आणि आपल्याला आपल्या इष्टदेवतेबद्दल एक क्षण विसर पडू नये. हितच खरी हनुमंत उपासना किंवा हितच खरी हनुमान जयंती आहे. मनावर विजय प्राप्त करायचा नाही, ठीक आहे ना, मनाकडून विजय प्राप्त करून घ्यायचा आहे, यावर लक्षात ठेवा. ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ. राम 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 ओम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या हनुमान जयंतीच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. पुन्हा नीट ऐका आणि हे हृदयस्थ करा. मला मोठेपण देऊ नका, गुरुचरणी हे सगळं तुमचं अर्पण करा. नारायण राम नाम.